अजितदादांना एक तरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती मिळालेली नाही. खरं तर हा एनडीएचा अंतर्गत विषय आहे. त्यांचं आधी काय ठरलं होतं ते मिळालं की नाही मिळालं, किंवा ज्या पद्धतीचा एक फॉर्मॅट ठरला होता की 4 खासदारांमागे एक मंत्रिपद, तेवढी संख्या ही अजितदादांच्या पक्षाची नसल्यामुळे हे झालं की नेमकं अंतर्गत काही कलह सुरू होण्याची धास्ती होती. त्यामुळे वाद होण्यापेक्षा नको असं झालं, अशा अनेक चर्चा आहेत. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असतानाची दिल्लीतली परिस्थिती आणि तो नसतानाची दिल्लीतली परिस्थिती, यातला फरक हा नक्की सगळ्या नेत्यांच्या लक्षात आला असेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार पुन्हा माघार येतील, काय वाटतं तुम्हाला? तर ही आमदारांच्या मनातली ही जी पळापळ आहे किंवा ही जी धावपळ आहे ही 100% सुरू झालेली आहे. कारण जर लोकसभेच्या मतदानाचा पॅटर्न बघितला तर 150 ते 155 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ही पुढे आहे दिसते. त्याचबरोबरीनं दुसरी गोष्ट आहे की गेल्या वेळी ज्या काही लोकसभेच्या निवडणुकीला 155 विधानसभांमध्ये महाविकास आघाडी पुढे असताना मोदीजींचा चेहरा असेल, राष्ट्रीय राजकारणाचे काही मुद्दे असतील, हे सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विषयी केंद्र सरकारच्या विषयी जेवढी नाराजी होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नाराजी, आणि स्वाभाविकच आमदारांची पळापळ ही होणारच. अजितदादांना एक तरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती मिळालेली नाही. खरं तर हा एनडीएचा अंतर्गत विषय आहे. त्यांचं आधी काय ठरलं होतं ते मिळालं की नाही मिळालं, किंवा ज्या पद्धतीचा एक फॉर्मॅट ठरला होता की 4 खासदारांमागे एक मंत्रिपद, तेवढी संख्या ही अजितदादांच्या पक्षाची नसल्यामुळे हे झालं की नेमकं अंतर्गत काही कलह सुरू होण्याची धास्ती होती. त्यामुळे वाद होण्यापेक्षा नको असं झालं, अशा अनेक चर्चा आहेत. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असतानाची दिल्लीतली परिस्थिती आणि तो नसतानाची दिल्लीतली परिस्थिती, यातला फरक हा नक्की सगळ्या नेत्यांच्या लक्षात आला असेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार पुन्हा माघार येतील, काय वाटतं तुम्हाला? तर ही आमदारांच्या मनातली ही जी पळापळ आहे किंवा ही जी धावपळ आहे ही 100% सुरू झालेली आहे. कारण जर लोकसभेच्या मतदानाचा पॅटर्न बघितला तर 150 ते 155 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ही पुढे आहे दिसते. त्याचबरोबरीनं दुसरी गोष्ट आहे की गेल्या वेळी ज्या काही लोकसभेच्या निवडणुकीला 155 विधानसभांमध्ये महाविकास आघाडी पुढे असताना मोदीजींचा चेहरा असेल, राष्ट्रीय राजकारणाचे काही मुद्दे असतील, हे सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विषयी केंद्र सरकारच्या विषयी जेवढी नाराजी होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नाराजी, आणि स्वाभाविकच आमदारांची पळापळ ही होणारच.